श्रावण सोमवारची पूजा झाल्यानंतर आज निघाले डोंबिवलीला मावशीकडे. आणि आजचा आनंद तर अजूनच खास, कारण गावावरून आईबाबा आले होते. त्यामुळे मावशीकडे जाण्यासोबतच आईबाबांना भेटण्याची उत्सुकताही होती. बाहेरची माणसं जवळ असली की साधा दिवस पण खूप खास होऊन जातो. जाताना वाटेत आजी आणि भाऊ भेटला. मग मंदारने वडापाव व ढोकळा घेतला होता नाश्त्याला, आणि माझा उपवास म्हणून वेफर्स घेतलेले होते. घरी गेली आणि आईची भेट. पप्पा माईकडनं आले. येताना त्यांनी पोहे आणलेत. मग सगळ्यांनी वडापाव आणि ढोकळ्याचा नाश्ता करून घेतला. आणि खास गोष्ट अशी की मी मला आणलेले वेफर्स खाऊन घेतले. वडापाव आणि नाश्ता करून घेईपर्यंत आईने एकीकडे जेवण करत होती, एकीकडे डाळ शिजत घातलेली होती आणि कुकर झालेला होता, भात झालेला होता आणि चपातीचं पीठ सुद्धा मळून ठेवलेलं होतं आईने. आणि खास गोष्ट अशी की माझा बड्डे होऊन गेला होता, पण आजी मला बोलली होती मी तुला आली की ड्रेस घेईन. आणि बघा आजीने अचानक सरप्राईज दिलं. आजीने ड्रेस घेण्यासाठी मला पैसे दिले. आजीचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप खास आहे. जेवण झाल्यानंतर सगळेजण एकत्र जेवले. फॅमिली टाईम्स होता हा. नंतर जायचं होतं सगळ्यांना ताईला भेटायला आणि छोट्या बेबीला भेटण्यासाठी. मग जेवून झाल्यानंतर सगळं आवरून घेतलं आणि मग मावशी बनवत होती शिरा. मी म्हटलं मला पण पाहिजे, तर त्याने एक्स्ट्रा शिरा केला. बघा कशी बनवते ते. कढईमध्ये रवा भाजून घेतला, तूप घालून रवा परतवून घेतला, नंतर काजू बदाम घालून दूध घातलं आणि छान वाफवून घेतला. वाफवून झाल्यानंतर वरून वेलची पावडर घातली. 2 मिनटं पुन्हा वाफवला. बघा शिरा कसा मस्त झालेला आहे. शिरा वाफेपर्यंत सगळेजण तयार झाले आणि निघाले. डब्यातला हा शिरा बघूनच खावासा वाटतोय. मग मी ऑटो पकडून घरी आले. ते गेले हॉस्पिटलला ताईला बघायला आणि मी ऑटो पकडून घरी आले. वेळेवर घरी आले होते कारण पाणी आलेलं होतं. मग पाणी भरून घेतलं, एक साईडला जेवण करून घेतलं. माझा उपवास होता, नैवेद्य दाखवायचं होतं. मग एकीकडे जेवण करून घेतलं. तोपर्यंत झालं ट्युशनचं टायमिंग. मुलांचं ट्युशन घेतलं आणि ट्युशन झाल्यानंतर घरी आले. नंतर आम्ही दोघंजणं जेवलो. हे सगळं आवरून मस्तपैकी दोघंजणं बाईक राईडला निघालो. रात्रीची ती शांतता आणि हातामध्ये आईस्क्रीम. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.